बऱ्याचशा राज्यामधून असे जे व्यक्ती आहेत की जे पहिल्यांदा आलेत आणि बऱ्याच वर्षापासून तिथं स्थायिक आहेत आणि त्यांचं पूर्ण ते जे जर्नी आहे ते आम्ही कॅप्चर केलेलं आहे. अशा खूप कथा असतील अमेरिकेत राहणाऱ्या मराठी माणसाचे ज्यांच्यावर एक सिनेमा बनू शकतो. आणि BMMच्या मार्फत मला वाटतं अशा अनेक लोकांना तुम्ही भेटलाही असाल का त्यांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो बघून वाटलंही असेल की अरे हा एक सिनेमा आहे. तर आता सिनेमा तर आला नाही तर आमच्याकडे बघायला तर काही नाहीये, पण असा काही तुमच्या माहितीतली थोडक्यात तुम्ही सांगू शकाल कोणाच्या कुठल्या तरी व्यक्तिमत्वाचा असा प्रवास जो खूपच असा वेगळा काहीतरी होता, जो इन्स्पायरिंग आपण म्हणतो, जो प्रेरित करणारा पण होता, काही आहे का बॅक ऑफ द माइंड असं? छान प्रश्न विचारलात तुम्ही आणि ऍक्च्युली तसा आमचा एक उपक्रमच आहे. मला माहिती आहे तुम्ही आता फिल्म क्लब बद्दल विचारलं, पण त्याच्या आधी मी एक ह्याच्याबद्दल पण सांगतो. तर आमचा एक उपक्रम आहे वारसा, आणि त्याच्यामध्ये जे पण अमेरिकेमध्ये येऊन खूप आधी स्थायिक झालेले लोक आहेत त्यांच्यावरती हा एक खास आमचा एक इंटरव्ह्यू सेशन असतं, पॉडकास्ट सारखं म्हणू शकता तुम्ही, आणि ते युट्यूबवरती अवेलेबल आहे. तर नक्कीच आय थिंक BMM वारसा, BMM वारसा प्रेक्षकांना जर खरंच वेळ असेल आणि कुतूहल असेल तर नक्कीच त्यांनी वेबसाईटवरती जाऊन वारसा ह्या उपक्रमाबद्दल जर वाचलं तर त्याच्यामध्ये आमचे असे बरेचसे व्हिडिओज आहेत की जे बऱ्याचशा राज्यामधून असे जे व्यक्ती आहेत की जे पहिल्यांदा आलेत आणि बऱ्याच वर्षापासून तिथं स्थायिक आहेत आणि त्यांचं पूर्ण ते जे जर्नी आहे ते आम्ही कॅप्चर केलेलं आहे. तर असे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला तिथे भेटतील. आता मी वळतो BMM फिल्म क्लबकडे. ती संकल्पना आहे आणि आम्ही त्या दृष्टीने थोडंफार काम करतोय, पण सध्या असं चाललंय की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण हे जे फिल्म क्लब आहे त्याच्यामध्ये फक्त लघुपट सध्या इन्वॉल्ड आहेत. तर नक्कीच त्याच्यामध्ये पण अशा स्टोरीज आहेत की जे आम्ही मागच्या वर्षी स्पर्धेमध्ये घेतल्या होत्या, की ज्याच्यामध्ये रिसेंटली जेव्हा युक्रेनचं वॉर झालं होतं तेव्हा कसं स्टुडंट्सला त्रास झाला किंवा जे स्ट्रेसमधून ते गेले त्याच्यावरती एक लघुपट होता. तर असे बरेचसे त्यामार्फत आम्ही केलेले आहे.